येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. हा पवित्र शाबात जो आहे त्याचा देखील मी तुम्हाला सलाम देत आहे आणि आजच्या अभ्यासक्रमामध्ये तुमचं आपलं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. जरी आपण ह्या आठवडे देखील थोडके असलो तरी देखील देवाच्या नावामध्ये आपण जमलेलो आहोत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत आणि त्यांना अभिवचन दिलेलं आहे की जे लोक त्याच्या नावामध्ये एकत्रित येतात त्या ठिकाणी त्याची उपस्थिती असते. ज्या विषयामध्ये शिकत आहोत तो विषय फार महत्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे विवाह आणि परिवार. तर मला माहित आहे की मी खूप वेळ घेत आहे याच्यामध्ये, कारण की हा जो विषय आहे ह्या विषयामध्ये बहुतांश लोक चुका करतात, म्हणून हा विषय हाताळणं फार फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण गुडघे टेकू आणि प्रार्थना. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वर देवा, पुन्हा एक वर आम्ही तुमचं नाव घेत आहोत. तुमच्या नावामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. तुमच्या नावामध्ये आम्हाला सहानुभूती प्राप्त होते. तुमचं नाव घेतल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला धीर आणि आशा मिळते. आभार उपकार मानतो की जिवंत देव येशू ख्रिस्त याची प्रचिती, याचा अनुभव आम्हाला तुमच्याद्वारे घडला आणि जी योजना तुम्ही आखली त्याच्यामुळे आम्ही जिवंत देवाच्या संपर्कामध्ये आलेलो आहोत. नाहीतर आम्ही असंच आयुष्यभर भटकलो असतो, आमच्या आयुष्यामध्ये कोणती आशा राहिली नसती. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही तुमच्याकडे विनंती केलेली आहे ती विनंती तुम्ही तुमच्या इच्छानुसार पार पाडली. आम्हाला तुमच्या सत्यामध्ये आणलं. सत्याचा प्रकाश आमच्या ह्या अंधकारमय अंतःकरणामध्ये तुम्ही तो प्रकाश आणला, म्हणून आभार उपकार मानतो. आम्ही आशाहीन होतो, आमचं आयुष्य व्यर्थ असल्यासारखं होतं. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्या आयुष्यामध्ये आला त्यावेळेस आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला एक आशा मिळाली. एक आशेचं किरण आमच्या अंतःकरणामध्ये झळकलं आणि त्याद्वारे आम्ही सार्वकालिक जीवनाची वाटचाल केलेली आहे. त्रास संकट जरी ते आमच्या आयुष्यामध्ये आले तरी देखील तुम्ही आमचा हात सोडला नाही. आमच्या अविश्वासूपणामध्ये तुम्ही आमच्या संती विश्वासू राहिले. आभार उपकार मानतो की तुम्ही गायनाची सभा चालवली आणि आता तुमच्याचद्वारे आम्ही वचन ऐकणार आहोत. म्हणून कोणी मनुष्याने नाही तर आज येशू ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणासाठी बोलावं. जरी मी बोलत असलो तरी देखील विनंती आहे की माझ्यामधला ख्रिस्त, येशू ख्रिस्त जो आहे तो लोकांपर्यंत सादर करण्यासाठी मला सहाय्य मदत करा. काय मागावं माहीत नाही, विनंती करत आहोत की पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला लाभू दे. आमच्या मनामध्ये वेगवेगळे त्रास संकट घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत. ही आशा घेऊन आलेलो आहेत की आजच्या वचनाद्वारे आमच्या मनामध्ये पुन्हा एक वार जगण्याची आशा निर्माण होईल. आमच्या त्रास संकटांवरती मात करण्याची आमच्यामध्ये आशा निर्माण होईल. आमच्यामध्ये ती स्फूर्ती येईल. प्रत्येक वचन, प्रत्येक अध्याय जो आम्ही अध्ययन करणार आहोत तो आशीर्वादित करा आणि त्याद्वारे आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येऊ दे. जे लोक या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे करा. विनंती करत आहोत की आम्हा सर्वांसाठी तुम्ही शेवटपर्यंत राहा, कारण की प्रार्थना आणि विनंती जी आहे ती आमचा धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. नेहमीप्रमाणे आपण जे लोक आपल्यामध्ये नवीन येत असतात त्यांची आपण ओळख करून घेतो. तर आपल्यामध्ये आज महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारतामधून तर नाही तर भारताच्या बाहेर, आशिया खंडात पण नाही, आशिया खंडाच्या बाहेर. कोणता खंड? हा, कोणता खंड? अचूक उत्तर पाहिजे. आफ्रिका. अचूक उत्तर द्या. त्या खंडाचं नेमकं नाव काय? साऊथ आफ्रिका खंड. साऊथ आफ्रिका खंडातून आपले बंधू मराठी भाषेमध्ये देवाचं वचन ऐकण्याकरिता आलेले आहेत. मला माहित नाही की आता ते वचन कसं समजून घेतील, पण मला तुम्ही सांगा की काय करता येईल त्यांच्यासाठी, कारण की
कोणताही आत्मा या ठिकाणी आला की तो देवाच्या वचनापासून वंचित राहता कामा, त्याला देवाचं वचन समजलं पाहिजे. ठीक आहे, तर विनंती करेन आम्ही त्यांना की त्यांनी त्यांचं नाव सांगावं, ते कुठून आले आणि ते काय करतात हे कृपा करून त्यांनी आम्हाला सांगावं. ब्रदर, वी वुड लाईक टू वेलकम यू अमिट्स ऑफ अस. थँक्यू सो मच फॉर Nigena. Oh, from Rwanda. Rwanda. Okay. How do you pronounce it? Rwanda. Rwanda. Okay. What do you do? I completed Masters in Theology. Okay. MA in Theology. Okay. Okay. Thank you so much. Thank you so much. तर नाव तुम्हाला सर्वांना परिचितच आहे. फार सोपं नाव आहे, सगळ्यांच्या परिचिताचं नाव आहे. निगेना तिमोथी रुवांडा या देशातून आलेले आहेत आणि ते थिओलॉजी करत आहेत किंवा संपलेलं आहे त्यांचं थिओलॉजी संपलेलं आहे. तर देव त्यांना मार्गदर्शन करो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना देव त्यांच्या कार्यामध्ये सहाय्य मदत करो. ठीक आहे. कोणाला आठवतं आपण कुठे थांबतो? कोणी अभ्यास केला? इथून गेल्यानंतर किती लोकांनी बाबा आपण काय शिकलो याचं विश्लेषण केलं? बर, राजा राणीची भेट झाली. बर, ठीक आहे. कोणती पायरी होती ती? पायरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10. पहिली पायरी कोणती? माझ्या आयुष्यामध्ये लग्न. बर, ठीक आहे. दुसरी पायरी कोणती? स्वतःची तयारी. तिसरी पायरी कोणती? वेळ आहे का? चौथी पायरी कोणती? मध्यस्थी. पाचवी पायरी कोणती? एकत्र येणे. एकत्र येणे ह्या ठिकाणी आहोत आपण. एकत्र येणे. ठीक आहे. तर एकत्र आल्यानंतर ज्या गोष्टी राजानं राणीविषयी ऐकल्यात किंवा राणीने राजाविषयी ऐकलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी बरोबर आहेत की नाहीत त्या सर्व गोष्टी पडताळून पाहायच्या. मागील आठवडे आपण हे शिकलो की त्या ठिकाणी खूप मुलांचे प्रश्न असतात. मुलांचे महत्वाचा प्रश्न कोणता असतो? कुणी ऐकला व्हिडिओ मागच्या आठवड्याचा व्हिडिओ? जे लोक आले नाहीत त्यांनी ऐकला का? मागच्या आठवडे आपण हा प्रश्न विचारला की मुलांमध्ये आजकाल, अगोदरच्या काळामध्ये नाही, आजकाल एक महत्वाचा प्रश्न असतो की ती मुलगी शुद्ध आहे का? ती मुलगी कुमारिका आहे का? का तिचा शारीरिक संबंध लग्नाच्या अगोदर, विवाहाच्या अगोदर आलेला आहे? अशा खूप शंका, कुशंका मुलांमध्ये असतात, बरोबर का? तर त्या ठिकाणी आपण म्हणालो की जर जमेल, जर देवाची असेल तर कृपा करून मुलीनं जे आहे ते स्पष्ट त्या मुलग्याला सांगितलं पाहिजे. कारण की नंतर त्या गोष्टी जर कळाल्या तर त्या गोष्टी फार विपरीत त्याचा परिणाम होऊ शकतो. बर, ठीक आहे. आणखी काय गोष्टी शिकलो आपण? नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय. नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय आपण कृपा करून उघडूया. त्या ठिकाणी आपण महत्वाच्या गोष्टी शिकलेलो आहोत की जर एखाद्या मुलीशी विवाह करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत. कोणकोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत, बरोबर? नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय आणि सद्गुणी स्त्री 10वं वचन. सद्गुणी स्त्री कोणाला म्हणतात? वाचा 10वं वचन. ओके, वी आर इन Proverbs chapter 31 verse 10 onwards. बर, ठीक आहे. सद्गुणी स्त्री कोणाला म्हणतात आणि तिचं मोल कसं आहे? मोत्याहून अधिक आहे. मग तुम्हाला मोती जर मिळाले आणि एक सद्गुणी स्त्री जर मिळाली तर देवभीरू पुरुष, एका बाजूला मोती, सोनं, नाणं, चांदी आहे आणि दुसऱ्या बाजूला सद्गुणी स्त्री आहे. आता ती सद्गुणी स्त्री काय आहे ते आपण बघूया. पण त्या दोन्ही पैकी जर एका देवभीरू मुलग्याला निवडायचा असेल तर देवभीरू मुलगा जर असेल तर तो पैशाला, दागिन्याला न निवडता
त्या सद्गुणी स्त्रीला निवडेल. बर, सद्गुणी स्त्रीचे गुण कोणते? पुढे. तिच्या पतीचा तिच्यावरती भरोसा आहे, विश्वास आहे. कोणत्या बाबतीमध्ये विश्वास आहे? तुम्हाला माहित आहे का की ह्या जगामध्ये असे काय काय पती आहेत की ते कामाला जाताना त्यांच्या मनामध्ये धगधग की बाबा माझी पत्नी माझ्या डोळ्याच्या माघारी, माझ्या पाठीमागे विश्वासू माझ्या संगती राहील. इतकी वाईट परिस्थिती झाली आहे या जगाची. आणि म्हणून तो काय करतो? ऑफिसला गेल्यासारखं करायचं, कार्यालयामध्ये गेल्यासारखं करायचं, अचानक परत घरी यायचं की बाबा पत्नी माझी कुठे आहे. म्हणजे संशय असा येता कामा नये. म्हणून मी मागच्या आठवडी तुम्हाला वारंवार सांगितलं संशय जर येत असेल तर पुढं पाऊल टाकायचं नाही. मग त्या मुलग्याच्या बाजूने संशय असेल, मुलगीच्या बाजूने संशय असेल, काही संशय असेल, संशयामध्ये आपण कधीही पुढं पाऊल टाकायचं नाही. हे फार फार महत्वाचं आपण मागील आठवडी शिकलो. संशयामध्ये पुढे गेले तर काय होईल? संशय घेऊन जर आपण पुढे वाटचाल केली तर काय होईल? हा बर, नाही ते तर आहे, वादविवाद होईल. आणखी काय होईल? हा, टिकणार नाही. बरं, मग टिकणार नाही, बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे तुमची. आणखी काय होईल? संशय घेऊन जर ते दोघं म्हटले अरे माहित नाही पण असू दे, आता काय झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, संशय वाढत जाईल. हा, ह्याला म्हणायचं विचार करायचा. संशय वाढत जात, संशय कधी कमी होत नाही. कारण की एखाद्या वेळेस आपण संशयावरती विचार केला की आणखी जास्त त्याच्यावरती विश्वास, संशय करत 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 संशयामध्ये वाढ होते. मग आणखी काय होईल? बरोबर आहे सर्व उत्तर. संशयामध्ये लग्न केलं तर काय होईल? खूप लोक मी पाहिलेले आहेत की पतीनं पत्नीचा खून केला. कशावरून? संशय, चारित्र्यावरती संशय घेऊन. पण तसं काय कधी कधी नसतं बरं का. त्याच्या मनामध्ये संशय येतो पण तिचं तसं काय नसतं. बर, सांगा आणखी काय, आणखी काय त्रास येऊ शकतो? जर मुलग्याला वाटलं की मुलगी जी आहे ती विश्वासू माझ्या संगती राहणार नाही तर आणखी काय त्रास येऊ शकतो? तोही विश्वासू राहणार नाही. बर, होऊ शकतं बरं का. तो म्हणेल की बाबा ती विश्वासू नाही, मी का विश्वासू राहावं, मीच का त्रास संकट सहन करावं, मीही काय करेन, विवाह बाह्य संबंध ठेवेन. बरं, आणखी काय? हा, सांगितलं त्यांनी की ते टिकणार नाही ना. बरं, आणखी काय? आणखीन एक महत्वाचं, ज्या ज्या वेळेस ती मुलगी मुलग्या संगती बोलेल, मग तो कोणी असू दे, कोणीही असू दे, मामाचा जर मुलगा असेल तर काय विचारायलाच नको, लगेच काय संशय. म्हणजे त्यांचं विवाहाचं नातं जे आहे ते विवाहाचं नातं संशयावरती आधारित असेल. म्हणून आपण काय करायचं ह्या ठिकाणी? देवाचं वचन म्हणतं की मुलगा मुलगीवरती विश्वास ठेवतो का हे पाहणं फार गरजेचं आहे. विश्वास ठेवण्या इथपर्यंत ते एकामेकाला ओळखतात का हे एकत्र येण्यामध्ये शोधून काढलं पाहिजे. एकत्र येणं म्हणजे एक तास बोलायचं निघून जायचं असं नाही, की बाबा तुमचा विश्वास आहे का एकामेकांवरती, तो मुलगा जो आहे तो मुलगीवरती विश्वास ठेवतो का. परत एकदा आम्ही मागच्या आठवडी सांगितलेलं ते परत मी तुम्हाला सांगतो. जसं मुली मुलांकडे कटाक्ष नित्य लक्ष देतात की बाबा हा मुलगा चांगला आहे का, हा मुलग्याचे गुणधर्म काय, या सगळ्या गोष्टी जे मुली मुलांमध्ये पाहतात तसं मुलं देखील मुलींकडे पाहतात की बाबा ही मुलगी बरोबर आहे का. फिरवायसाठी जरा लक्ष द्या, गाडीवरून फिरवायसाठी 10 ते 15 मुली मिळतील, पण लग्नाचा वेळ ज्यावेळेस येते ना त्यावेळेस मुलगा असू दे कोणी असू दे 100 वेळेस विचार करतात आणि त्यातली एकही मिळत, त्यातली एकही मिळत. महत्वाचा मुद्दा आला की काहीतरी फोन वाजतो, नाहीतर काहीतरी होतं, नाहीतर काहीतरी होतं. कृपा करून गांभीर्यानं आपण ह्या ठिकाणी बसूया. बरं, ठीक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. म्हणजे या ठिकाणी लिहिलंय की त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही का. आता तिथं लिहिलंय की ती सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का, देवाला असं म्हणायचं आहे का की सोनं नाणं जरी नसलं, जरा लक्ष द्या,
सोनं नाणं त्या घरामध्ये जरी नसलं तरी देखील ती सद्गुणी स्त्री आहे ना, तेच त्यांचं दागदागिने, तेच त्यांचं सर्व संपत्ती, असं देवाला सांगायचं आहे. म्हणजे आपण पैशाकडे जास्त न पाहता आपण सोनं किंवा दागिने याच्याकडे लक्ष न देता, संपत्तीकडे लक्ष न देता, आपली स्त्री जी आहे, ती मुलगी जी आहे ती सद्गुणी आहे का हे बघायचं. हा, बर पुढे 12 वचन. हम्म. म्हणजे मरूपर्यंत ती पतीचं हित पाहते. म्हणजे तो पती जर अविश्वासू असेल तर ती काय करेल? तो पती जर अविश्वासू असेल तर ती पत्नी काय करेल? हित करेल. म्हणजे काय करेल? म्हणजे काय करेल? साथ देईल म्हणजे काय करेल? काय करणार चांगलं? पती अविश्वासू आहे, त्याच्यामध्ये त्याचं हित ती काय बघेल, काय करेल, जेणेकरून त्या पतीला पण वाटेल अरे ही माझी हितचिंतक आहे. बर. हा, जिंकण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सांगितलं प्रार्थना, दुसरं तुम्ही सांगितलं बोलण्याद्वारे जिंकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे माझा पती जो अविश्वासू आहे तो माझ्याकडे कसा वळेल हे ती शोधून काढेल. काय कारण असू शकतात की पती अविश्वासू असेल? जगिक संगतीमुळे तो अविश्वासू राहतो पत्नी संती. बर, आणखी काय कारण असेल? काय कारण असू शकेल की पती आपल्या पत्नी संती अविश्वासू राहतो, वागतो? लग्न करताना चांगला असतो, सद्गुणी असतो तो पुरुष, पण लग्न झाल्यानंतर तो अविश्वास होतो. काय कारण असू शकेल? नाही, चांगला मुखवटा जरी असला तरी तो कधी कधी अविश्वासू होतो. मग का तो अविश्वासू होतो? चांगलं जेवण करत नाही म्हणून? मग काय? वाईट सवयी म्हणजे काय? म्हणजे सुरुवातीपासून त्याला वाईट सवय होत्या म्हणून तो वाईट सवय लग्नानंतर पण पार पाडतो. बरं, आणखी काय? आणखी काय कारण असू शकेल अविश्वासू? तुम्ही सांगितलं मगाशी ती अविश्वासू आहे म्हणून हा अविश्वासू होतो. बरं ठीक आहे, आणखी काय कारण? त्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी आहेत ते कृपा करून सांगा. मला एक व्यक्ती माहित आहे, आई वडिलांनी सांगितलं ह्या मुली संती तू लग्न कर, त्यानं त्या मुली संती लग्न केलं, पण त्या मुलीवरती त्याचं प्रेम नव्हतं म्हणून त्या मुलीला त्यानं सोडलं. सोडताना काय कारण सांगितलं? माझं प्रेम नसताना, मला ती मुलगी आवडत नसताना, ती दिसायला सुंदर आहे, ती गोरी आहे, ती चांगली नोकरी करते, तिच्यामध्ये काही व्यंग नाही, पण मला ती मुलगी आवडली नाही तरी आई वडिलांनी प्रेम करायला सांगितलं, लग्न करायला सांगितलं, मला ते आवडलं नाही म्हणून मी लग्न मोडलं आणि दुसऱ्या मुलगी संती लग्न केलं. भरपूर कारण असू शकतात. आता जे कारण मला देखील माहित नाही. बर, आता जरा लक्ष द्या. आता जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की शेवटपर्यंत ती मुलगी जी आहे ती विश्वासू राहते आणि हित पाहते आपल्या पतीचं. तुम्हाला असे कुटुंब माहित आहेत काय की ज्या ठिकाणी पती अविश्वासू होता पण पत्नीनं त्याला विश्वासाने जिंकलं? पत्नीनं काय चुका केल्या नाहीत पण तिनं त्याला जिंकलं. अशी उदाहरणं माहित आहेत का तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय की ती पत्नी जी आहे तिला सद्गुणी म्हणायचं. दुसरी असती तर त्या ठिकाणी काय केलं असतं? तू अविश्वासू ना, मी अविश्वास, तिला सद्गुणी स्त्री म्हणत नाही. तू असं केलंस ना, मी तसं करीन. सूर उगवणारी जी पत्नी आहे तिला सद्गुणी स्त्री म्हणत नाहीत. जी स्त्री म्हणते की बाबा हा चुकला ना, मी हे चुकून दाखवते की मला किती वाईट वाटलं, मग मी तुला दाखवेन की तुला कसं वाईट वाटलं, तिला सद्गुणी स्त्री म्हणत. सद्गुणी स्त्री म्हणजे थोडक्यात अबिगेल सारखी. देवाच्या वचनामध्ये एक स्त्री आहे अबिगेल. तिचा पती जो आहे तो देवासंती नव्हता. दाऊद राजा जो आहे, दावीद राजा, तो तिच्या पतीला मारण्यासाठी किंवा त्याच्यावरती लढाई करण्यासाठी जात असताना
अबिगेल जी पत्नी आहे ती दावीद राजाकडे विनंती करते, म्हणते दावीद राजा दया करा, कृपा करा, आणि खंबीरतेने एकदम आत्मविश्वासाने दावीद राजाशी बोलते आणि तिच्या पतीचा तो जीव वाचवते. सद्गुणी स्त्री. आता हे सगळे गुण त्या मुलग्यानं त्या मुलगीमध्ये आहेत का नाही पाहायचं. लग्न झालं नसलं तरी देखील ती सद्गुणी आहे का, ती हितचिंतक आहे का ते पाहायचं. आता कसं लक्षात येईल ती हितचिंतक आहे का नाही. कशी ती मुलगी दाखवेल किंवा ह्या मुलग्याला कसं कळेल की ती ह्या मुलग्याचं हित पाहते की नाही. वाईट सवय असेल तर इथपर्यंत यायचंच नाहीये, प्रश्नच मिटला. तुम्ही सांगितलेला मुद्दा मी घेईन परत. पहिली गोष्ट, वाईट सवय असेल तर इथपर्यंत यायचंच नाही. इथं कुठं, हा इथं 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 थांबायचं, स्वतःची तयारी करायची. कोणालाही हक्क नाही बरं का, मुलग्यालाही हक्क नाही, मुलगीलाही हक्क नाही की इथं येणं आणि एकामेकांचं ते बोलणं आणि एकामेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कोणालाही हक्क नाही. बर, तुम्ही सांगितलेलं काय की त्याच्या वाईट गुण असतील तर ते काय करायचे, ती मुलगी म्हणेल की बाबा मी काय करेन, सुधारेन. आपण इथं लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी करत आहोत, लग्नाच्या नंतरच्या गोष्टी करत. लग्नाच्या नंतर जर वाईट गोष्टी जर कळाल्या तर मग तिनं काय करायचं, बाबा काय नाही असू दे, मी ह्या व्यक्तीसंगती संसार करेन, ह्या व्यक्तीचे वाईट गोष्टी ज्या आहेत ते काढून टाकण्याचा प्रयत्न करेन. ते लग्नाच्या नंतर कळालं तर, लग्नाच्या अगोदर कळालं, एक ग्लास जर तो मद्यपान करत असेल तर त्या मुलगीनं स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं, कारण की तो व्यक्ती त्या मुलगीसाठीच नाही कोणासाठी तो चांगला. एक ग्लास जर तो मद्यपान करत असेल, सिगरेट, बिडी, हुक्का, चिलीम, वाईट सवय कोणत्याही असतील, अश्लील गोष्टी पाहण्याची जर सवय असेल तर त्या व्यक्तीने इथं येऊन त्या मुलीच्या अंतःकरणासाठी खेळ किंवा छळ करायचा नाही. म्हणून म्हटलं ना, लग्नाच्या पायऱ्या जर एखाद्याला पार पाडायचा ना, तो म्हणजे देवभिरू माणूसच पाहिजे तर तो इथपर्यंत पोहोचेल. इथपर्यंत पोहोचणारे ते देवभिरू माणसं पाहिजे, नाहीतर हिथंच कुठतरी थांबतात ते, हिथंच कुठतरी. नाहीतर हिथं जर तयारी झाली नाही, डायरेक्ट लग्न करून मोकळे. आता जरा तुम्हाला मी उदाहरण सांगतो. एक मुलगा कॉलेजमध्ये शिकत असताना, एक मुलगा 12वीला होता आणि त्या मुलग्याच्या सवयी ज्या होत्या त्या वाईट होत्या. सिगरेट ओढणे, दारू पिणे, अशा वाईट सवय होत्या. आणि त्याला जी मुलगी आवडली होती ती कॉलेजमध्ये होती. तो कुठे होता, 12वीला, आणि ती मुलगी कोणती, कॉलेजमध्ये होती. मग असं झालं की काहीतरी झालं, प्रेम झालं, किंवा तो मुलगा जाऊन त्या मुलगीला म्हणाला की प्रेम आहे, होय म्हणशील का. मग त्या मुलगीला अगोदर कळालं होतं की हा मुलगा जो आहे तो काय करतो, मद्यपान करतो. मग त्या मुलगीनं सांगितलं, मद्यपान जर सोडशील तर मग मी होय म्हणेन. काय, मद्यपान करणं जर सोडशील तर मी काय करेन, होय म्हणेन. वाटतं का मुलग्यानं मद्यपान सोडलं असेल? त्या काळापुरतं सोडलं देखील असेल. आणखी काय, त्या काळापुरतं सोडलं देखील असेल. आणखी काय. पण त्या मुलग्याच्या अंतःकरणामध्ये इतका संशय आहे की दुसरा मुलगा तिच्या संगती बोलत होता, तिच्या घरी गेला. ह्याला इतकं वाईट वाटलं, ह्याला इतका राग आला, तो म्हटला की आता मी काय सोडणारच नाही त्याला. म्हणजे थोडक्यात काय की बाबा जेवढे वाईट दुर्गुण त्यानं लपवले होते ते सगळे परत बाहेर. सांगायचं तात्पर्य हे की जर ह्या ठिकाणी त्या मुलग्याला वाटलं की नाही, मुलगी विश्वासू नाही, तर त्या ठिकाणी त्या मुलग्यानं पुढं वाटचाल करायची नाही. संशयामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा नाही. बर, पुढे वाचू. 13 वचन. आनंदाने आपल्या हाताने काम करते. किती महिलांना आनंदाने जी जबाबदारी त्यांना मिळते ते आनंदाने पार पाडायची आवड आहे. फार छान, मला असं नाही कळालं बरं का. फार छान, आनंदाने काय करतात ते, जी जबाबदारी त्यांना मिळते ते आनंदाने पार पाडतात. म्हणजे थोडक्यात काय
किती महिलांना ह्या ठिकाणी किंवा किती मुलींना ह्या ठिकाणी पुरुष स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन स्वयंपाक केलेलं आवडत नाही? ते म्हणतात की नाही, मी आहे ना, मी स्वयंपाक करते, तुम्ही बस. लग्नाच्या अगोदर मी भरपूर प्रश्न विचार, लग्नानंतर मीही बोलणार नाही काय. हा, मला माहित आहेत काय काय स्त्रिया ते म्हणतात की तुमचं स्वयंपाक खोलीमध्ये काम काय आहे, तुम्हाला काय माहिती स्वयंपाक खोलीमध्ये. मी आहे ना, मी काम करते ना, म्हणजे त्यांची काय इच्छा की बाबा ती माझी जबाबदारी आहे ना, मी ते पार पाड. तर देवाचं वचन म्हणतं की आनंदानं त्या सर्व गोष्टी, मग कपडे धुवायचं असू दे, जेवण बनवायचं असू दे, साफसफाई असू दे, त्या मुलगीला ते आवडतं का ते बघा. जर ती मुलगी, सद्गुणी स्त्रीविषयी शिकत आहोत, सद्गुणी मुलगा याच्याविषयी पण शिकू आपण. ती सद्गुणी स्त्री किंवा मुलगी जी आहे, लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी आहेत, त्या मुलगीला घरातले काम आवडतात का हे पाहायचं. त्या मुलगीला घरातलं कामकाज आवडतं का हे पाहायचं. जर तिला ते आवडत नसेल तर पुढे वाटचाल करायची नाही. ती म्हणेल की मला जेवण बनवता येतं पण मला फक्त केक बनवता येतो. आता केक बनवता केक न संसार होईल का? नाही होणार. म्हणून तिला जे जेवण तुम्हाला आवडतं किंवा जे जेवण त्या ठिकाणी खाल्लं जातं ते जेवण तिला येतं का, त्या ते आवडीनं करेल का ते पाहायचं. मी उदाहरण दिलं होतं मागच्या वेळेस तुमच्याकडे. एक मुलगीकडे स्थळ आलं होतं आणि त्या मुलगीला विचारण्यात आलं की तुम्हाला भाकरी येते का वगैरे वगैरे. ती म्हटली की ज्याला भाकरी करून घ्यायची तिनं बाई लावायची आणि भाकरी करून घ्यायची. आता ते सगळ्यांसमोर असं नाही, आनंदानं तिनं कष्ट केलं पाहिजे आणि ते कष्ट ती स्वतःसाठी घेते, कुटुंबासाठी घेते, म्हणून तिला त्या ठिकाणी आनंद वाटला पाहिजे. बर, परत एकदा, जो मुलगा, मुलगीविषयी बोलूया, जी मुलगी आनंदित नाही ना लग्नाच्या अगोदर, ती मुलगी लग्नाच्या नंतर आनंदित राहणार. हे मला समजायला खूप वेळ लागला. जी मुलगी लग्नाच्या अगोदर सुखी आणि समाधानी नाही ना, ती लग्नाच्या नंतर सुखी आणि समाधानी राहणार नाही. का राहणार नाही? हे वाक्य बरोबर का चूक हे पहिलं आपण ठरवूया. बरोबर का चूक? लग्नाच्या अगोदर जी मुलगी उदास आणि निराशा आणि नाखुश आहे, ती मुलगी लग्नाच्या नंतर खुश राहील का? लग्नाच्या अगोदर ती नाखुश का असते, आनंदी का नसते? तिच्या अंतःकरणामध्ये आनंद आणि संतोष का नसतो? काय कारण असू शकेल? बर, काम आवडत नसतील म्हणून. बरं, आणखी काय त्रास असू? बर, कामात गेलं की तेच काम करायचं. आणखी काय काम, आणखी कोणत्या अशा गोष्टी असू शकतील की मुलगी निराश आहे? लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी कोणत्या अशा आहेत ज्याच्यामध्ये त्या मुलगीला आनंद वाटत नाही? लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी तुम्ही सांगितलं, कामकाज, घर कामकाज. बरं, आणखी काय 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 मनासारखं नाही? आयुष्य तिच्या मनासारखं नाही. बरं, ठीक आहे, आयुष्य तिच्या मनासारखं नाही. बरं, ठीक आहे. मुद्दा एक, तिच्या मनासारखं आयुष्य नाही. मुद्दा दोन, तिला ते जेवण वगैरे घरकाम आवडत नाही. आणखी काय असू शकतं कारण? निराशा. ते तिला करायचं नाही म्हणून ती नाखुश आहे. बरं, ठीक आहे, ते तोच मुद्दा झाला, तोच मुद्दा. आणखी काय? लग्नाच्या नंतरच्या गोष्टी नाही आहेत. लग्नाच्या अगोदर ती आनंदित नसते. काय कारण आहे? घरातील वातावरण. बर, काय घरातील वातावरण जरा सांगा. बर, एकामेकांसंगती तिचं पटत नाही. कोणासंगती पटत नसतं लग्नाच्या अगोदर मुलींचं? भावासंगती. आणखी कोणासंगती जास्त पटत नाही? हा, मला हे असं काय आहे माहित नाही. मुलं जे आहेत ते आई संती जास्त जवळ असतात, मुली जे आहेत त्या वडिलांसंती जास्त जवळ असतात. पण ते तसं आहे, काय का असणार ते तसं आहे. बर, आता मी एक एक मुद्दा घेईन आणि तुम्हाला उत्तर देईन. एक काम म्हणजे तुम्ही सांगितलं की त्या मुलगीला जर घरचं कामकाज आवडत नसेल तर ती दररोज उठायचं आणि तेच काम करायचं, म्हणून ती नाखुश असते. मग ती मुलगी जर इथं नाखुश आहे तर लग्नानंतर तिला तेच काम करायचं.
तेवढंच नाही, बाकीचं काम पण तिला करायचं आहे, पण ते काम तर तिला करायचंच आहे. त्या ठिकाणी ती खुश राहील का? तुम्ही सांगितलं काय? तिच्या मनासारखं तिला आयुष्य जगता येत नाही. बर, आता तिच्या मनासारखं आयुष्य एकटी असताना ती जगू शकत नाही, लग्न झाल्यानंतर तिच्या मनासारखं ती आयुष्य जगू शकेल का? हा. आणखी काय तर उत्तर दिलं? तिसरं कोणतरी उत्तर दिलं? काय तर उत्तर होतं तिसरं? अं, आणखी काय तर उत्तर दिलं तिसरं कोणीतरी? घरच्यांसमोर तिचं पटत नाही. बर, घरच्यांसंती तिचं पटत नाही, म्हणजे कोणासंती? आई संती पटत नसेल, कोणासंती पटत नसेल, तिला वाटत असेल माझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी काय करू नये, लक्ष घालू नये. बर, लग्नानंतर ते आता दोघं असणार आहेत. उठायचं, बसायचं, खायचं, प्यायचं, बाहेर काय जायचं, झोपायचं, सगळ्या गोष्टी एकत्र. मग डोकावणं एकामेकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच होणार. मग जी मुलगी इथं खुश नाही, आनंदित नाही, ती लग्नानंतर आनंदित राहू शकणार नाही. राहू शकत. लग्नाच्या अगोदर त्रास संकट कमी का लग्नाच्या नंतर? लग्नाच्या अगोदर त्रास संकट कमी का लग्नाच्या नंतर? लग्नाच्या अगोदर त्रास संकट कमी, लग्नाच्या नंतर त्रास संकट वाढतात. त्याच्यामध्ये आणखी संशय, त्याच्यामध्ये आणखी नाखुशपणा. म्हणून देवाचं वचन म्हणतं आपल्याला की इथं जर ती मुलगी आनंदी नसेल, पुढे जायचं. जरा काय झालं रडायचं, चुकीचं आहे. मला खूप अशा मुली माहित आहेत की हा, मला माहित आहे की ते भावनात्मकरित्या थोडे संवेदनशील असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की लहानसहान गोष्टीसाठी रडायचं, लहानसहान गोष्टीसाठी रुसायचं, लहानसहान गोष्टीमध्ये राग व्यक्त करायचा. आता ह्या सर्व गोष्टीसाठी वेळ लागतो. एका वेळेस ते बसले की त्यावेळेस त्यांना कळत नाही. म्हणून इथं एकत्र येणे म्हणजे एकत्र ते काही महिने त्यांना बोलावं लागेल एकामेकांसाठी, एकामेकांना ओळखण्यासाठी. मग देव त्या ठिकाणी अशी परिस्थिती आणेल की बाबा त्या मुलगीचं चारित्र्य जे आहे, ते सद्गुण जे आहेत, ते सद्गुण व्यवस्थित आहेत का नाहीत त्या मुलग्याला कळते. म्हणून वेळ घ्यायचा आहे. तुम्हाला जर माहित आहे ना की बाबा वेळ पुरेसा नाही, म्हणायचं की बाबा थांब. मी उदाहरण दिलं तुम्हाला एका मुलीचं, जरी लग्न ठरलं असलं तरी ती काय म्हटली, मला 1 वर्ष पाहिजे. थांबायचं तर थांबा, नाही तर तुम्ही दुसरं स्थळ घ्या. वेळ घ्या, घाई गडबड करायची नाही. घाई गडबडमध्ये बहुतांश वेळेस निर्णय चुकतात. म्हणून एकत्र आलो, हा पालकानंच हे स्थळ सुचवलं, आई वडिलांनीच हे स्थळ सुचवलं, हे स्थळ चांगलंच असेल, मी आई वडिलांवरती विश्वास ठेवतो. आई वडिलांवरती किती विश्वास ठेवा, तुम्हाला ह्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा. पुढचं वचन 14. ही व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामग्री घेऊन आणते. बर, पुढे. रात्र खरी नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते. किती मुलींना लवकर उठायची सवय आहे? फार छान. कशासाठी? कॉलेजसाठी. ठीक आहे, आता तुमच्या घरी ते काम करत असतील, पण मुलींना लवकर उठायची सवय जी आहे, कामाची सवय, कुटुंबाची जबाबदारी घेण्याची सवय पहिल्यापासून लावली पाहिजे. लहान छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना द्या काम करण्यासाठी. कारण की देवाचं वचन म्हणतं की अन्न सामग्री, विशिष्ट गोष्ट, कुटुंबासाठी अन्न सामग्री तयार करण्यासाठी ती मुलगी लवकर उठते. मला अशा स्त्रिया माहित आहेत, महिला माहित आहेत, त्यांना मला बायबल स्टडी द्यायला सांगितलं का, रात्रभर व्हॉट्सअप रील्स आणि सकाळी 8 ते 9 वाजता उठायचं. मग 8 ते 9 वाजता उठलं की मग एकच जेवण करायचं आणि ते दिवसभर खायचं. असं होऊ शकत. मग त्या मुलगीनं अजून तयारी केलेली इथंच आहे. लोकांनी तिला इथं आणलंय, पण तिनं इथं यायचं नाही, परत पाठीमागे यायचं, म्हणायचं बाबा मला तयारी करायची. प्रामाणिक राहायचं बरं का. जर तुम्ही इथं प्रामाणिक राहिला ना, तर देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद. कोणाचं आयुष्याचं वाटोळ ह्या ठिकाणी करायचं. म्हणून वेळ घ्या इथं. जर तुम्हाला वाटतं की ती मुलगी सद्गुणी नाही ना, ठीक आहे बाबा, पुढे जायचं नाही आम्हाला. जर तुम्हाला वाटतं संशय आहे ना, पुढे जायचं नाही. जर तुम्हाला वाटतं की हा ती मुलगी बरोबर आहे, मला ते कळालं, मला तो अनुभव घडलाय, मग तुम्ही काय करायचं,
पुढे जायचं. पुढे पुढे वाच. कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते. हम्म. लेकीची चौकशी करून आता दासींना अन्नाचा वाटा दे. थँक्यू. दासींना अन्नाचा वाटा देते म्हणजे थोडक्यात ती महिला, ती स्त्री जी आहे ती कोणासारखी वागते? तिच्या हाताखाली दासी आहेत म्हणजे ती कोण? हा, म्हणजे ही मुलगी जरी एकटी असली तर ती राणीसारखी वागते का? खूप पुरुषांना, मला हे वाईट वाटतं, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, बाकीच्या राज्यामध्ये खूप पुरुषांना वाटतं की जी मुलगी संती ते लग्न करतील ती तिची दासी आहे, नोकर आहे, मोलकरीण आहे, असं खूप पुरुषांना वाटतं. पण देवाचं वचन म्हणतं की स्त्री आणि पुरुष एक समान आहेत, तिला तुम्ही एक समान दर्जा दिला पाहिजे. ती तुमच्या आयुष्यामध्ये मोलकरीण म्हणून आलेली नाही. ती तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सोबतीण म्हणून आलेली आहे. हे जर पुरुषाला कळत नाही तर त्यांना लग्न करून कामच करून घ्यायचं होतं ना तर कामवाली मुलगी लावायची किंवा मोलकरीण लावायची. जेवणच पाहिजे ना, ती देईल जेवण वेळेवरती. झाडू पोछा करायचा ना, ती देईल करत सगळे व्यवस्थित. पण पत्नी म्हणजे त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट. आणि म्हणून बहुतांश कुटुंबामध्ये आज देखील लग्नाच्या नावाखाली गुलामगिरी चालली आहे. जे आहे ते आहे. मी एक ठिकाणी मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी एक ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी प्रथा आहे, महाराष्ट्राच्या बाहेरची प्रथा आहे की त्यामध्ये अशी प्रथा आहे की जो कोणी पाहुणा त्यांच्या घरी जाईल तर त्या घरातली महिला जी आहे ती महिला पुरुष असला तरी देखील तिचे पाय धुतात. महिलेनं कोणाचे पाय धुवायचे? पुरुषाचे पाय धुवायचे. तर मी म्हटलं नाही बाबा, मी माझ्या पायाला स्त्रीचा हात लावू देणार नाही. पुरुष जर हा पाय धुत असेल तर तो भाग वेगळा, महिलेनं नाही. मग मी त्यांना म्हणालो की जास्तीत जास्त आमच्या हातावरती पाणी होतो देत आम्ही स्वतःच हात धुतो. आम्ही तेवढ्यावरतीच थांबलो. का? कारण की त्या ठिकाणी स्त्रिया जर बसल्या, सगळे असे बसले देवाचे वचन ऐकायला, तर स्त्रिया कुठे बसतात? खुर्चीवरती. पुरुष कुठं? असं का? समानता असली पाहिजे. पण आपण काय करत आहोत की बाबा जिच्याशी आपण लग्न करणार आहोत ती सद्गुणी स्त्री तर पाहिजेच पाहिजे. ती सद्गुणी स्त्री पाहिजेच पाहिजे, पण ती मी जे सांगेल ते तिनं ऐकलं पाहिजे. तशा प्रकारचा जर मुलगा असेल तर त्या मुलग्याने एकटंच राहावं. म्हणजे काय? स्वतःलाच स्वतः सांग आणि स्वतः सगळं कर. पुढचं वचन. शेतीची चौकशी करून ते ती विकत घेते. म्हणजे तिला व्यापाराचं ज्ञान आहे. एका 4 भिंतीमध्ये राहूनच त्याच्यातच वाढलेली नाहीये. तिला व्यापारी ज्ञान आहे. तिला माहिती आहे की जमीन कुठं खरेदी करायची, घर कसं खरेदी करायचं. म्हणून तुम्हाला आता मोठे मोठे बोर्ड पाहायला मिळतील. त्या बोर्डवरती काय लिहिलेलं असतं? घराविषयी जाहिरात असते. त्या जाहिरातीमध्ये काय लिहिलेलं असतं? बहुतांश वेळेस मी एक जाहिरात वाचली त्या बोर्डवरती, एक वाक्य लिहिलं होतं. सांगतो तुम्हाला काय, तुम्ही सांगा काय लिहिलेलं असतं? घराची जाहिरात असते, त्या जाहिरातीवरती काय लिहिलेलं असतं? स्वप्नातले घर. आणखी काय लिहिलेलं असतं? मी एक वाक्य वाचलं, हे घर तिला नक्कीच आवडेल. आता तिला म्हणजे काय की बाबा पुरुष जर पैसे भरत असला तरी देखील त्यानं काय करायचं? हे घर तुला आवडतं का? हे किचन तुला आवडतं का? किचनचा दरवाजा एवढाच पाहिजे का? बाहेरचं अंगण एवढं पाहिजे का? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करणारी पाहिजे. म्हणून अशा प्रकारची मुलगी त्या मुलग्यानं शोधली पाहिजे की बाबा तिला व्यावहारिक ज्ञान आहे का? नाहीतर काय काय मुली फक्त त्यांना स्वयंपाक येतो, पुढचं काय झालं? फक्त स्वयंपाक. जर तशा मुलीसंती लग्न झालं असेल तर काय करायचं? वाढ करायची. बाबा ठीक आहे, शिक्षण घे, ठीक आहे, आणखी काय तर शिक. नाहीतर आपण काय विचार करतो? नाही, शिक्षण दिलं तिला की झालं, मग ते बाहेरच जाईल. असं नाही, आपण तिची वाढ केली पाहिजे.
कारण की मला वाईट वाटतं, एक मुलगीनं चांगलं शिक्षण संपादन केलं आणि पतीसंती ज्या ठिकाणी तो राहील त्या ठिकाणी ती राहायला गेली. पती पण कामामध्ये व्यस्त आणि ती पण कामामध्ये व्यस्त. मग मुलं लेकरांची लहानाची मोठी केली त्या मुलीनं, त्या पत्नीनं. आणि मग एक वेळेस अशीच बसली असताना तिनं विचार केला की माझं एवढं शिक्षण झालंय, पण मी या खेड्या गावामध्ये ह्या माणसासंगती आहे, मुलांची काळजी मी घेत आहे, त्याच्या कामामध्ये मी मदत करत आहे, माझ्या आयुष्याचं काय? मग ती म्हणाली की तू जे आहेस, तू माझ्या भवितव्याविषयी काळजी केली नाहीस, तू फक्त तुझ्याच सेवेमध्ये तुझ्याच कामामध्ये व्यस्त झाल्यास, माझ्या शिक्षणाचं काय? म्हणून ती म्हटली की आतापासून मी फक्त माझा विचार करतो. चुकीचा निर्णय होता, पण ती म्हणाली तशी. एवढा चुकीचा निर्णय की ती म्हटली आता मुलं तू सांभाळ, मी माझं करिअरला काय म्हणतात, मी माझा अभ्यासक्रम आणि माझं कामकाज मी बघणार, मुलं तूही सांभाळ, मी नाही सांभाळणार. भरपूर मुलं सांभाळली मी, आता तू सांभाळ. चुकीचा निर्णय होता, पण तो निर्णय तिने घेतला. जर तिने ह्याच ठिकाणी सांगितलं असतं मुलग्याला की बाबा मला काम करायचं आहे, मी कामाला बाहेर जाणार, माझं करिअर आहे, मी एवढं शिक्षण घेतलेलं आहे, मला हे काम करायचंय, मुलग्याने तर व्यवस्थित निर्णय घेतला असता ना. हे तर बोलायच्या गोष्टी, घडा 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 बोलायच्या, सगळ्या गोष्टी तर क्लिअर करायच्या. नंतर मला असं वाटलं, मला तसं वाटलं म्हणता येत नाही. म्हणून इथे एकत्र येणे ना हे फार महत्वाचं आहे. या दोघांनी एकत्र बसून बोलणं फार गरजेचं आहे. नाहीतर आई वडिलांनी असं सांगितलं या मुलीविषयी, असंच असेल, नाही. पालक साहेबांनी ह्या मुलगीविषयी असं सांगितलं, बरोबर तसंच असेल. मुलगी म्हणेल मी सांगितलं पण माझा अर्थ असा होता, मी पालक साहेबांना सांगितलं पण मला ते म्हणायचं नव्हतं, मला हे म्हणायचं होतं. आता हे म्हणायचं होतं याच्यामध्ये फार फरक आहे. एका मुलग्याला स्थळ आलं मुलगीचं, त्या मुलग्यानं विचारलं देवाची सेवा कराल का? ती मुलगी म्हटली हो हो, देवाची सेवा नक्कीच करेल. फार बरं वाटलं त्याला. आता देवाची सेवा करणार, घर सांभाळणार. आणि मग नंतर काही वेळेनंतर ती म्हटली की मी शिक्षण घेतलंय आणि मला काम करायचंय. मग तो मुलगा म्हटला तुम्ही म्हटला की सेवा करायची. ती मुलगी म्हटली मला सेवा करायचीच आहे, पण सेवा करता करता मला शाळेमध्ये पण शिकवायचं, हे मला तुम्हाला सांगायचं. मग मुलगा म्हटला मला ते कळालं नाही, पुढं वाटचाल झाली नाही. म्हणून म्हटलं की इथं सगळ्या गोष्टी बाबा, मला हे माझ्या आयुष्यामध्ये उद्देश आहेत, ते उद्देश आहेत, ते उद्देश आहेत, ते उद्देश. माझा मित्र एक डॉक्टर आहे, त्याचं ज्यावेळेस लग्न व्हायचं होतं, ज्यावेळेस तो त्या मुलगीसंगती बोलला, त्या मुलगीला त्यानं स्पष्टपणे सांगितलं मी देवाची सेवा करतोय, मी डॉक्टर जरी असलो तर मी पैशाच्या पाठीमागं पडलेलो नाही, मला फक्त देवाची सेवा करायची. होय म्हणायचं तर होय म्हण, नाही म्हणायचं तर नाही. कारण की डॉक्टर म्हटल्यानंतर मुलगी काय विचार करणार, पैसा चांगला कमवेल, स्वतःचं घर स्थापित करेल, चांगले पैसे कमवेल, गाडी बंगला सर्व गोष्टी असतील. तो म्हटला नाही, मी डॉक्टर झालोय देवाची सेवा करण्यासाठी, त्या सेवेमध्ये जर मला पैसे मिळाले तर मिळाले, पण मी पैशासाठी म्हणून काही काम करणार नाही. आतापर्यंत त्या मुलगीला ते माहित आहे की देवासाठी तो काम करतोय. एक शब्द ती म्हणत नाही की बाबा पैसे जास्त आपल्या घरात. क्लिअर आहे ना, स्पष्ट बोललं गेलं ना. म्हणून एकत्र येतो ना त्याच्या बाकीच्या गोष्टी करण्यासाठी नाही, आयुष्यामध्ये उद्देश काय, देवाने तुम्हाला कशासाठी पाचारण केले ह्या मुलगीला विचारा तुम्ही. त्या मुलगीला तुम्ही विचारलं पाहिजे, त्या मुलग्यानं विचारलं पाहिजे तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, देवानं तुमच्यासाठी काय योजना आखलेली आहेत कृपा करून सांगा. त्या मुलगीला विचारायचं की तुम्ही देवाची सेवा कशी करू इच्छिता सांगा. मग तुम्हाला कळेल की तिची आध्यात्मिक पातळी काय. ती मुलगी जर म्हटली माहित नाही हे ते नाही, मग प्रार्थना करा आणि मला कृपा करून सांगा की देवाने तुमच्या आयुष्यामध्ये कोणती सेवा ठेवलेली आहे. पुढचं वचन म्हणजे कष्ट करणारी महिला पाहिजे. आजकाल महिला कष्ट जास्तीरित्या कशाचं करतात, मानसिक कष्ट, डोकं जास्त लढवतात. मग ते कामाच्या ठिकाणी असू दे, कुठल्या वेगळ्या ठिकाणी असू दे, शारीरिक कष्ट बहुतांश महिलांना आज जमत नाही. आपण म्हणतो ना सुधारित पद्धती आलेल्या आहेत जगामध्ये, देशामध्ये, आणि म्हणून महिला पण काय करत आहेत, त्यांचं शरीर जे आहे ते शरीर एवढं कष्टासाठी राहिलेलं नाही,
त्यांचं कष्ट काय की बाबा हे करायचंय ते करायचंय हे करायचंय ते करायचंय तेवढं. पण देवाचं वचन म्हणतं काय की शारीरिकरित्या कष्ट करायची तिची इच्छा आहे का? कष्ट करणारी महिला पाहिजे. उदाहरण काय सांगाल बायबलमधून? शारीरिक कष्ट करणारी महिला कोण आहे बायबलमधून? रूथ. वर तिनं काय केलं कष्ट? शेतीचं काम केलं तिनं. बर. पती होता का त्यावेळेस तिचा? नव्हता. तरी देखील तिनं कष्टाचं काम केलं. आणखी काय उदाहरण? कष्टाचं काम, शारीरिक कष्ट. वॉशिंग मशीन बंद पडलं की संपलं. रेबेका काय केलं त्यानं कष्ट? कोणाला? पहिलं कोणाला? नंतर कोणाला? म्हणजे थोडक्यात काय तिनं पाणी फक्त एलिएझर, जो आब्रामाचा सेवक एलिएझर, त्यालाच पाणी न पाजता उंटांना पाणी पाजलं. उंट किती पाणी पितात माहित आहे का हो? ते पाणी पितात आणि ते मदारीमध्ये पाणी साठवून ठेवतात. त्या सगळ्या उंटांना पाणी देणं. मागितलं का त्यानं पाणी त्याच्याकडं? उंटांना पण पाणी पाज म्हटलं का तो? नाही. तरी देखील एक पाऊल पुढं. अशा स्त्रीला सद्गुणी स्त्री. ते म्हणतात ना शेतावरून भाताची परीक्षा, हेच. ती जर म्हटली की मला मोबाईलवरती ऍप्स डाउनलोड करता येतात, तेवढ्यानं संसार होत नाही. मला एडिटिंग जमतं, तेवढ्यानं संसार होत नाही. मी मेकअपचा कोर्स केलाय, तेवढ्याने संसार होत नाही. कष्ट करता का? शारीरिक कष्ट जमेल का? वॉशिंग मशीन बंद पडलं तर आपण कपड्याकडे बघत बसू का? मिक्सर बंद पडला तर वाट्यावरती पाट्यावरती किती जणांना ते मसाला वाटता येतो, लागता येतो, काय असेल जमतं का? इंडक्शन स्टोव्ह नसेल तर चुलीवरती जेवण जमेल का? काही एक आठवड्यापूर्वी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गॅस स्टोव्ह वगैरे काय नव्हतं, तिथं चूल होती. त्या चुलीवरती एका मुलीनं जेवण आमच्यासाठी केलं तयार. ती मुलगी म्हटली लहान असताना मी चुलीवरती जेवण केलं होतं, त्याच्यानंतर खूप वर्षांनी आज मी चुलीसमोर बसलेलो. पण तिला त्या सर्व गोष्टी आठवल्या आणि त्या सर्व गोष्टी तिनं पार पाडल्या. श्रीमंत आहे, शिकलेली आहे चांगली, तरी देखील चुलीची सवय गेली. सर्व कष्ट जमलं पाहिजे. अडथळा येता का? बर, पुढे. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. हम्म तिचा दिवा रात्री मावळत नाही. ती काठी आपल्या हाती घेते. हम्म ती हाताने चरखी धरते. चरखी कशासाठी वापरली जाते? हा, कशासाठी? चरखी कशासाठी? चरखी म्हणजे काय? हा, म्हणजे कशासाठी वापरली जाते ते? कपडे. किती लोकांना ह्या ठिकाणी शिलाई मशीनद्वारे किंवा हाताद्वारे कपडे शिवायचं माहित आहे किंवा स्वेटर बनवायचं माहित आहे? स्वेटर किती जणांना बनवतात? शॉल. बर, शॉल. स्वेटर विसरले. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. पण ते शिकलेल्या गोष्टी विसरू नका, परत ते काय करा, अस्तित्वात आणा. बरं, ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी लिहिलंय की जेवढं काय घरामध्ये बनवता येईल ते तेवढं सगळं घरामध्ये बनव. जेवण घरामध्ये, कपडे घरामध्ये, आणखी काय? भाजीपाला जो आहे तो पिकवते, म्हणजे द्राक्षाचा मळा ती लावते. या सर्व गोष्टी ते करते, म्हणजे सगळ्या गोष्टी घरामध्ये तिला द्यायला आवडतात. बरं, पुढे. ती गरिबांसाठी मुख उघडते. हा, गरजवंतांना हात देते. ती मुलगी जी आहे ती मुलगी गरिबांना मदत करेल का? का ही वाटी आमची आहे, ही वाटी त्या घरात गेली नसली पाहिजे हा विचार करते? मला कोणीतरी एक चादर दिली, बाळक साहेब, ही कॉट आहे, ही गादी आहे, याच्यासाठी चादर पाहिजे तुम्हाला, ही चादर घ्या. आणि पडदे पण दिले, बहुतेक पडदा दिला होता, चादर नाही, पडदे. मग पडदे दिल्यानंतर मी ते घर सोडून गेलो. पडदे तसेच होते. नंतर मला कळालं की अरे ते पडदे त्यांचे आहेत. मी म्हटलं अरे पडदे माझे नाहीत, ते त्यांचे आहेत. त्या व्यक्तीनं कॉल केलं, बाबा पाळक साहेबांना पडदे द्या. ते म्हटले हा देतो, हा देतो, हा देतो. पडदे तिथेच होते. शेवटी तो माणूस आला, त्या माणसाची पत्नी आली, म्हणाली मला हे पडदे आज पाहिजे. मग दुसऱ्या माणसाची पत्नी म्हणाली की ठीक आहे, पडदेच पाहिजेत ना, घेऊन जा.
पडद्यासाठी एवढी भांडणं. तो पती शेवटी मला म्हणाला, मला वाईट वाटलं, तो पती शेवटी म्हणाला, पाळक साहेब तुम्ही लग्न केलं नाही ते फार बरं झालं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या मान्य करतो ना की कष्टानं तुम्ही कमवलेले आहेत, पण इथं गरजू जो व्यक्ती आहे ना त्याच्यासाठी तुम्ही मूठ उघडी ठेवली पाहिजे, जे स्त्रियांना जास्त जमत नाही. पुरुष काय म्हणतो, हा किती रुपयाची गाजर ही, 1 किलो गाजर किती रुपयाला, 80 रुपये किलो. पत्नी म्हणेल 80 नाही, तिथं 60 रुपयाला देतात, मी 60च देईन. नाही, व्यापार करणं बरोबर आहे, पण गरीबासमोर मूठ बंद करणं फार चुकीचं. गरीबासमोर मूठ उघडते का ती मुलगी ते पहा, गरिबांना मदत करते का ते पहा, त्या स्त्रीला सद्गुणी स्त्री म्हटलं पाहिजे. बर, पुढे वाचू. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, हम्म. कारण तिचे सर्व कुटुंब पूर्वीची मनात बनात पांघरलेले. पांघरलेले असते. म्हणजे थोडक्यात काय की ती आपल्या कुटुंबाची काळजी हिवाळ्यामध्ये चांगली घेते, आणि त्या कुटुंबाची ती काळजी इतकी चांगली घेते की त्यांना गरम ऊब मिळते हिवाळ्याच्या वेळेस, थंडीच्या वेळेस. अशा प्रकारची स्त्री पाहिजे. लोकर किती जणांना बनवता येत? लोकर येते का? लोकर बनवता? शॉल बनवता येते? शॉल जाड बनवता येते? बरं, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की काय ना काहीतरी गरम, माझं कुटुंब उबदार असावं अशी तिची इच्छा. जर जमत नाही बनवायला तर काय हरकत नाही, कमीत कमी कुठून तरी आणूया विकत. जी स्त्री स्वतःच्याच कपड्याकडे लक्ष देते, स्वतःच्याच शृंगाराकडे लक्ष देते, ती स्त्री आपल्या कुटुंबाची अशी काळजी घेणार नाही. ती स्त्री काय म्हणेल, पैसे नाहीत काय करायचं, तसंच राहा. नाही, शिकायचं. पैसे नाहीत ना आपल्याकडं स्वेटर विकत आणायला, स्वेटर विणायचं शिकायचं. पैसे नाहीत ना आपल्याकडं गरम शॉल किंवा ब्लँकेट आणायसाठी, ब्लँकेट कसं विणतात ते बघा. प्रयत्न करा, कष्ट केले पाहिजे. बर, पुढे. ती आपणासाठी जोडीदार हम्म, कोर्स करते. हम्म, तिचे वस्त्र तलम कागदाचे व जांभळे आहे. पुढे. तिचा पती देशाच्या वरील मंडळीत बसला असला तेव्हाच ओळखायचं. म्हणजे तिच्यामुळे तिच्या पतीला मान सन्मान. म्हणजे ती घरी जरी असली तर तिची कारकीर्द आणि तिची लौकिकता बाजारात बसलेल्या लोकांना पण माहिती, अरे बाबा ही स्त्री आहे ना सद्गुणी स्त्री आहे. म्हणजे तिच्यामुळे तिच्या पतीला मान किंमत मिळते की बाबा बसा बसा, तुमची पत्नी जी आहे ना ती फार कला कौशल्य आहे तिच्यामध्ये, ती फार कष्टाळू आहे, नम्र आहे, फार सभ्य स्वभावाची आहे, आणि म्हणून त्याला मान किंमत मिळते. खूप ठिकाणी पत्नीमुळे पतीला मान किंमत पण मिळते, आणि पत्नीमुळे पतीची मानहानी देखील झालेली तुम्ही पाहिली. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पतीला मान किंमत मिळावी, तुम्ही सद्गुणी स्त्री व्हा, तुमचा पती त्याची मान किंमत 4 चौघामध्ये नक्कीच वाढेल. आजकालच्या जगामध्ये आपण असं पाहतो की पत्नीच्या आयुष्यामध्ये त्रास संकट आले की ती जाऊन तिच्या मित्रांना सांगते. कोणाच्या? त्याच्या मित्रांना. तुमचा मित्र असा करतो, तसा करतो, तसा करतो, तुमचा मित्र चांगला नाही, त्यानं मला व्यवस्थित वागवलं नाही. मित्रांच्या समोर तिच्या पतीची लायकी काय होते? कमी होते. चुकीची गोष्ट. पतीला मान सन्मान फार महत्वाचा असतो बरं का. पुरुषाचा मान सन्मान जर गेला ना एकदा की त्याला जगूस पण वाटत. म्हणून कोणती अशी गोष्ट त्या पत्नीनं किंवा त्या मुलगीनं करायची नाही जेणेकरून त्या मुलग्याचं किंवा त्या पतीचं मानहानी होईल. ती सद्गुणी स्त्री जर त्या मुलग्याला भेटली तर तो आशीर्वाद देतो. हे गुण बघायचे. आपण काय गुण बघतो? ती सुंदर आहे का, किती उंच आहे, किती शिकलेली आहे, हे बघा ना. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं नीतिसूत्र याचा 31वा. नीतिसूत्र 31 वाद्यामध्ये 10 पासून जर पुढं त्या मुलीमध्ये जर गुण नसतील तर ती किती शिकलेली असू दे, ती किती सुंदर असू दे, ती संसारिक स्त्री नाही, तिच्याकडून संसार नाही होत. पुढचं वचन. बल व प्रताप ही तिची वस्त्रे आहेत. काय आहे? बल व प्रताप. बल व प्रताप ही तिची वस्त्र आहेत. बल म्हणजे शक्ती, प्रताप म्हणजे काय? हा,
म्हणजे थोडक्यात काय की कष्ट करण्याची जी क्षमता आहे किंवा तिचा चांगुलपणा जो आहे तीच तिची वस्त्र आहेत. म्हणजे तिच्याकडे बघितल्यानंतर तिचे कपडे किती आकर्षित आहेत याच्याकडे लोकांचं लक्ष जात नाही. ती किती सामर्थ्यशाली आहे आणि तिचे गुण काय आहेत त्याच्याकडे तिचे लोकांचं लक्ष जात. मला अशी तुमच्या आयुष्यामध्ये कधी अशी तुम्ही स्त्री बघितलेली आहे का? एकदम साधे कपडे, पण तिच्याकडे बघितल्यानंतर ना तिच्या कपड्याकडे लक्ष जात नाही, तिच्या गुणाकडे लक्ष जातं. अशी मुलगी किंवा अशी स्त्री तुम्हाला माहित आहे? तिच्या कपड्याकडे लक्ष जात नाही, पण तिचे गुण जे आहेत त्याच्याकडे लक्ष जात. पण काय काय मुली ज्या आहेत त्या काय करतात, गुण चांगले नसतात म्हणून ते पोशाख चांगले घालतात आणि लोकांना आकर्षित करतात. ते पोशाख जास्त वेळ टिकत नाही. तुम्हाला खरंच लोकांना आकर्षित करायचं आणि मान सन्मान मिळवायचा ना, गुण चांगले पाहिजे, गुण चांगले पाहिजे. अशा प्रकारच्या मुली जगामध्ये आहेत पण फार कमी आहेत. मुलगा जर चांगला असेल तर मुलगी देव त्याला नक्कीच चांगली देईल. पण जर मुलगा जर चांगला नसेल तर ती मुलगी आजूबाजूलाच असेल त्याच्या, पण त्याला ते दिसणार. देव त्याचे डोळे बंद करेल, म्हणेल की बाबा नाही, तू व्यवस्थित नाहीस ना, तर मग ती सद्गुणी मुलगी मी तुझ्या समोर आणणार नाही. तुला ते कळणार पण नाही की तुझ्या बाजूला आहे ती मुलगी, पण ती मुलगी सद्गुणी आहे हे तुला माहित नाही. पुढचं वचन. 24 मध्ये हम्म ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापाऱ्यांना कमरबंद विकत देते. पुढे. वर व प्रताप ही तिची वस्त्रे आहेत. हम्म. ती पुढील काळाविषयी निश्चित राहते. हम्म. तिच्या तोंडातून शुद्धतेचे बोल निघतात. हम्म. तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. आता अशी कुठे मुलगी मिळेल? तोंड उघडलं की सुज्ञान, ज्ञान ती बोलते. मी एक व्हिडिओ पाहिला काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी, कोणी तर रील बनवला होता. मी आता ते बघत नाही, पण ती मुलगी लग्नाच्या अगोदर तो मुलगा तिला विचारतो तुमचं नाव काय, आणि ती हळूच आवाजात बोलतो. मग तो म्हणतो जर मोठ्यानं बोला ना, ऐकू येत नाही. मग तो मोठ्यानं बोलते, ती म्हणती हे नाव आहे. मग लग्नानंतरचा सीन दाखवतात. एवढ्या मोठ्यानं एवढ्या रागानं ती बोलत असते, ती म्हणते माझा आवाजच असा आहे म्हणे. मग लग्नाच्या अगोदर तसं नव्हतं. म्हणजे ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की ज्या वेळेस ती तोंड उघडते त्यावेळेस सुज्ञते म्हणजे देवाची वचनं तिच्या तोंडातून बाहेर पडतात. देवाच्या वचनामध्ये आणखी काय लिहिले, तिच्या जिभेमध्ये किंवा तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. म्हणजे थोडक्यात काय, दया दाखवायची, दया करायची, असं शिक्षण तिच्या दयेचे म्हणजे जिभेच्या ठाई आहे. तशा प्रकारची मुलगी शोधायची. तशा प्रकारची मुलगी जर इथं आली तर त्याच्यासाठी वेळ लागेल समजून घेण्यासाठी. म्हणून इथं वेळ घ्यायचा. 1 आठवडा बोलून होत नाही, 1 महिना बोलून होत नाही. जर समजलं नाही ना, आणखीन 1 महिना घ्यायचा, वेळ घ्या इथं. कारण की इथून पार पडला तुम्ही की मग लोक म्हणणार लग्न ठरलंच यांचं. म्हणून इथं वेळ घ्या. कारण की त्या वेळेमध्ये देव काय करेल माहिती आहे का, अशी परिस्थिती आणेल ज्याच्यामध्ये त्या मुलगीमध्ये जे गुण आहेत ते बाहेर पडतील. एक वेळेस बोललं की ते लगेच गुण बाहेर पडत नाहीत का, 1 आठवडा कशी तरी ती काय करेल, मुखटा ठेवेल. 1 महिना अवघड आहे, 6 महिने जास्तच अवघड. म्हणून वेळ घ्यायचा आहे. म्हणून इथं काय बघितलं आपण की एकत्र म्हणजे एका ठिकाणी चिटकून बसायचं नाही. चिटकून बसलं की 6 महिने लागणार नाहीत. मग निर्णय घ्यायला 6 महिने नाही लागणार, निर्णय झटक्यात होतील. मग वेगवेगळं बसलं, कोणाच्या तरी घरी बसलं, देखरेखीखाली बसलं तर मग 6 महिने तुम्ही घ्या. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ती स्त्री जी आहे ती कशी सुज्ञतेमध्ये बोलते आणि तिच्या जिभेच्या ठाई दयेचं शिक्षण असतं. म्हणजे थोडक्यात काय की ते शिक्षण देते. लेकरांना असू दे, तरुण लोकांना असू दे, काय करते ती शिक्षण देते. म्हणजे दयेचे शब्द कोणकोणते आहेत जरा सांगा. दयेचं शिक्षण देते म्हणजे कोणते शब्द ती वापरत असेल? नाही, दयेचे शब्द कोणते ते मला सांगा. कोणते शब्द ती स्त्री बोलेल दयेचे शब्द जर बोलायचे तर? शब्द सांगा मला.
कोणते शब्द बोलेल? नाही नाही, बरोबर आहे, सगळे उत्तर बरोबर आहेत, पण कोणते शब्द वापरेल प्रेमाने बोलण्यासाठी, दया दाखवण्यासाठी कोणते शब्द ती बोलेल? हा, बाळा म्हणेल, बरं लहान लेकर आहेत, बरं आणखी काय? वडीलधाऱ्यापासून त्या ठिकाणी मान मानपान दिला, आणखी काय? दया 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 दया. दया कशी दाखवता तुम्ही? जास्त लांब नको, तुम्ही दया कशी दाखवता? बोलण्याद्वारे दया तुम्ही कशी दाखवता? माफ करतात. कुणी चुकी केली तर काय हरकत नाही बाबा, चुकलं तुझ्याकडे. किती स्त्रियांमध्ये हे गुण आहेत? बाबा चुकलं, माफ केलं. सद्गुणी स्त्रीविषयी बोलत आहे बरं का आपण. फार कमी मुली आहेत अशा, पण आहेत. आहेत. आणखी काय? दया. माझं जरी वाईट झालं, ती मुलगी म्हणते वाईट झालं ना, ठीक आहे, क्षमा करेन, आपण इथून पुढे चांगल्या गोष्टी पार पाडू. ज्या मुलीमध्ये क्षमा करण्याची ताकद आहे ना, तीच ती मुलगी. पण जी मुलगी मला असं तो व्यक्ती बोलला, काय बोलला हे नंतरची गोष्ट, असा तो मुलगा बोलला, अशी ती मुलगी बोलली, असा तो व्यक्ती बोलला, आणि तेच घेऊन दररोज तेच, एक आठवड्यानं तेच, एक महिन्यानं तेच, 6 महिन्यानं तेच. म्हणून क्षमा करण्याची ताकद पाहिजे महिलांना. म्हणून दयेचं आसन जे आहे ना, इथं लिहिलंय, तिच्या जिभेच्या ठाई दयेचं शिक्षण असते, आणि सुज्ञतेमध्ये ती काय करते? बोलत असते. आता सुज्ञतेमध्ये बोलणे म्हणजे काय? कोणतं ज्ञान ती बोलू शकते? कोणती सुज्ञता तुम्ही लोकांसमोर प्रगट करता बोलण्याद्वारे? कोणती सुज्ञता? सुज्ञता म्हणजे काय पहिलं सांगा? समजदारपणा, म्हणजे शहाण, म्हणजे देवाच्या वचनानुसार शहाणपणा, शहाणेपणा. बरं आणखी काय? कसं सांगाल लोकांना? काय ती मुलगी बोलेल ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल, अरे बाबा खरंच हिच्या काही सुज्ञता आहे? हा, बर, हा, बर, ठीक आहे. दोन पुरुष भांडत असतील तर तिला जमणार नाही, पण कमीत कमी तिची इच्छा तर असेल. हा, बर, म्हणू शकतो आपण. आणखी काय? बर, बर, ठीक आहे, ते भांडण्याच्या बाबतीत झालं. आणखी काय? दुसऱ्या ठिकाणी सुज्ञता कशी दिसेल? म्हणजे थोडक्यात ते म्हणाले की परिस्थिती जशी आहे त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे नाही नाही, ते मी म्हणत नाही, मन शांत ठेवायचं. मन शांत ठेवायचं आणि समंजसपणाने वागायचं. मला एक कुटुंब सक्षम, हा, शांत राहायचं आणि समंजसपणाने वागायचं, त्याला म्हणायचं सुज्ञतेचे बोल देणे. आता उदाहरणार्थ पती जर पैसे कमवत असेल आणि ते पैसे पुरेसे नसतील, तो पती म्हणत असेल की बाबा मी तुझ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकत नाही, मला माफ कर. त्या पत्नीने काय म्हटलं पाहिजे? मग ठीक आहे, काय हरकत नाही, जेवढे आपल्याला पैसे मिळतात ना त्यातच उठायचं, त्यातच बसायचं, त्यातच आपण काय करू? समाधान मानू. पण मी खूप अशा स्त्रिया बघितलेल्या आहेत, कुटुंब मोठं झालंय, गाडी कधी घेणार? 4 चाकी गाडी पाहिजे, आपण उन्हात जातो, आपण पावसात जातो, लहानाची मोठी लेकरं होत आहेत, गाडी कधी घेणार? 4 चाकी गाडी पाहिजे आपल्याला. तो पती म्हणतो अरे एवढाच माझा पगार आहे, काय हरकत नाही, तुम्ही काय करा, लोन काढा. म्हणजे थोडक्यात काय की पती ज्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती त्या पत्नीला कळते का हे माहित पाहिजे. आपण सद्गुणी स्त्रीविषयी शिकत आहे, सद्गुणी मुलग्याविषयी आपण नंतर शिकू, पण या ठिकाणी ती सुज्ञतेमध्ये आणि ज्ञानामध्ये निपुण अशी पाहिजे. बर, पुढे. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. हम्म, ती आळशी बसून अन्न खात नाही. आळशी बसून अन्न खात नाही. मी उदाहरण दिलं तुम्हाला. लग्नाच्या अगोदर जर मुलगी आई काम करत असताना जर बसत असेल तर लग्नाच्या नंतर पती काम करत असताना ती बसेल. म्हणून काय केलायचं तिनं? कष्ट करायला सुरुवात करायची, कष्ट करायला सुरुवात करायची. कधी काय काय गोष्टी शिकवणार तुम्ही? ज्या त्या वयामध्ये त्या मुलगीला शिक्षण द्यायचं.
त्या मुलगीच्या वयानुसार ते काय काम करू शकते, किती कष्ट करू शकते, जेवढं तिला कष्ट जमेल तेवढंच तिला कष्ट द्यायचं. बर, पुढे आणखी काय? तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. हा, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बर. आता प्रश्न, किती मुलं ह्या ठिकाणी आपल्या आईला धन्यवाद देतात, फार उपकार मानतो की तू माझी आई आहेस. कशाला उठवलं लवकर? आज रविवार होता आणि हे काय जेवण केलं, दररोज कारलं. देवाचं वचन म्हणतं की अशा प्रकारे ती काळजी घेते की मुलं पण म्हणतात की बाबा खरंच आई असावी तर अशी. म्हणून म्हटलं ना की आई जर आयुष्यामधून निघून गेली ना तर पाठीवरून दयेचा हात फिरवणारी व्यक्ती ज्यावेळेस निघून जाते ना त्यावेळेस ती फार तळतळ असते. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये आई वडील असतील आता ह्या क्षणाला, जेवढं जमल तेवढी तुम्ही त्यांची सेवा करा, कारण की सेवा फक्त फार आशीर्वादित लोकांनाच सेवा करण्याची संधी मिळते, सगळ्यांना ती संधी मिळत. म्हणून जेवढं जमल तेवढी आई वडिलांची सेवा करा. म्हणून मला फार बोलायला आवडतं हे की लहानाचा मोठा मी ज्यावेळेस होत होतो त्यावेळेस आजी आजोबांसंगती राहायचो. त्यांचं वय जे होतं ते 70, 80, 90 असं काय तर वय होतं त्यांचं. तर त्यांना मदत करायची, त्यांचे कपडे धुवायचे, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं, मग जेवण केलं की भांडी घासायची, आजीला मदत करायची, जळण आणायचं आणि मग पीठ दळून आणायचं आणि मग पाणी भरायचं घरामध्ये आणि मग झाडून काढायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. का? परिस्थितीच तशी. खेडेगावात लाईट नाही, काय नाही, काय नाही. पाणी जर आलं नाही तर कुठतरी घागरी घ्यायच्या सायकलवरती आणि पाणी घेऊन यायचं. देवाचं वचन म्हणतं की त्या महिलेमध्ये देखील हे गुण पाहिजेत आणि तिनं काय केलं पाहिजे, तिनं मन जिंकलं पाहिजे. मग ती मुलगी जी आहे ती मुलगी आपल्या भावासंगती कशी आहे ते बघायचं, ती मुलगी लहान लेकरासंगती कशी वागते ते बघायचं, ती मुलगी जी आहे ती वडिलांसंगती कशी वागते ते बघायचं, ती मुलगी आपल्या आई वडिलांना कशी वागवते ते बघायचं. विशेष करून वडील आणि भाऊ, जशी वडिलांना आणि भावाला वागवते तशीच ते पतीला वागवते. खूप महिला मी बघितल्यात, खूप मुली मी बघितल्यात, वडिलांना फार रागानं बोलायचं, हक्कानं बोलतात, मान्य आहे, हक्क दाखवा तुम्ही, पण किंमत देऊन हक्क दाखवा. किंमत दिली पाहिजे वडिलांना, भावाला देखील किंमत दिली पाहिजे. जर तिथं किंमत देत नाही तर नवीन मुलगा तुमच्या आयुष्यामध्ये येईल, त्याला किंमत काय द्याल तुम्ही? कधी किंमत द्याल? कुठपर्यंत किंमत द्याल? जोपर्यंत तुमच्या गरजा तो पूर्ण करतोय तोपर्यंत किंमत. गरजा पुरवू शकला नाही, संपला प्रश्न, मिटलं, किंमत झालीच का? नाही, चुकीच आहे. पुढे वाचा. बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहे, परंतु त्या सर्वांहून वरचढ आहे. बर, तो मुलगा काय म्हटला पाहिजे, म्हणजे पती काय म्हटला पाहिजे की खूप स्त्रिया चांगल्या आहेत पण त्या सर्व स्त्रियांमध्ये तू सगळ्यात चांगली आहेस. प्रत्येक पतीने हे म्हटलं पाहिजे, अनुभवानं अनुभव घडला पाहिजे तसा. म्हणजे थोडक्यात काय की ती स्त्रीची प्रशंसा पती देखील करतो आणि मुलं देखील करतात, कोणीही तिला कमी लेखत नाही. बर, आता सौंदर्य फुलवणारे आहे, हा, लावण्य व्यर्थ आहे. सौंदर्य भुलवणारे आहे. आणि म्हणजे थोडक्यात काय, सौंदर्य जर स्त्री जास्त सौंदर्याकडे लक्ष देत असेल, ती जर सौंदर्याद्वारे आकर्षित करत असेल तर ती तुमची, त्या मुलग्याची दिशाभूल करत आहे, असं देवाचं वचन. म्हणून मागच्या आठवडी का त्याच्या मागच्या आठवडी कुठं जर वाचलं, आपण शिकलो देखील, कुठे इथं लिहिलंय की मुलगी सुंदर पाहिजे? कुठे इथं लिहिलंय की ती मुलगी देखणी पाहिजे मगच तिच्या संगती लग्न करायचं? एकही वाक्य तसं नाही. उलट काय लिहिलंय, सौंदर्य भुलवणार आहे. त्याचा अर्थ असा नाही की सुंदर मुली वाईट आहेत, मला ते म्हणायचं नाही. रेकॉर्डिंग खूप लांब झाली. मला सुंदर मुली चुकीच्या आहेत हे म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं की सुंदरता असो अथवा नसो,